अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। ओम एहि सूर्यदेव ओम सूर्याय नमः ओम आदित्याय नमः अर्घ समर्पयामि। प्रणाम देवी। आपण मला नित्य अर्घ्य देता। मी आपणासाठी काय करू शकतो हे आपण मला सांगावे। सूर्यदेवा, मला काय प्राप्त करायचे आहे हे तुम्हाला ठाऊक आहे। होय देवी, या आख्यानातून तुम्हाला हे सर्व कळणारच आहे। किंबहुना गडावर त्यासाठीच हे आख्यान सुरू आहे। हो, आणि मला जे प्राप्त करायचे आहे त्यासाठी माझे देखील प्रयत्न सुरू आहेत। मी आपला ऋणी आहे आणि म्हणूनच मला तुम्हाला आज अत्यंत महत्त्वाचे असे सांगायचे आहे। तुम्हाला कोणत्या संकेतांबद्दल काही सांगायचे आहे का? मला तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल सावध करायचे आहे। सावध करायचे आहे? आता अशी कोणती घटना घडणार आहे? ती घटना काय आहे ते मी आपणास सांगू शकत नाही देवी, पण इतके मात्र नक्कीच सांगेन की भविष्यात अशी कुठली घटना घडली तर त्याबद्दल निर्णय घेताना आपण पुनर्विचार करावा। मी समजले नाही, माझ्या निर्णयाने असे काय होणार आहे? नको ते काही घडणार नाही ना? मी आपणास सर्व काही सांगू शकत नाही। मला माझ्या मर्यादांचे भान आहे, पण आपण मात्र एखादा निर्णय सर्वतोपरी विचार करूनच घ्यावा, कारण असा घेतलेला निर्णयच तुमच्यासाठी योग्य ठरेल। असं काय घडणार आहे? देवा, मला असं का वाटतं हाय का काहीतरी होणार आहे, काय ते नाही कळत। पर बाला मी असं काळजीत नाही पाहिलं आधी। त्याच्या मनात काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं, पर जे त्याला वाटतं ते मला नाही वाटत। देवा, मी सुखी आहे तुमच्या पायाशी।
मला खरंच अजून काय बी नग म्हासा तयन माझी बराबरी नाही. त्या कुठं म्या कुठं तुम्हासनी समजा ठाव आहे. मुर काय होणार आहे ते मला, माझ्या बाला आणि माझ्या माणसांना सांभाळून घ्याजी. आमच्या हातनं काय बाय चूक झाली असेल तर चूक पोटात घ्याजी. मी देवघरात प्रत्यक्ष तुमच्या समोर बसले आहे. या पवित्र क्षणी स्थळी मला माझ्या मुखातून असे काहीही पडू द्यायचे नाही ज्यामुळे इथे पावित्र्य भंग होईल. पण खरं तर मी माझ्या सुखी संसारासाठी, माझ्या आत्यंतिक प्रेमासाठी काहीतरी मागते आहे. माझ्या प्रेमात संसारात जे कोणी येईल त्याला मी बाहेर काढण्याची इच्छा ठेवली तर त्यात मी काही चुकीचं करते आहे असं मला अजिबात वाटत नाही. श्री खंडेराय आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांचा शुभ विवाह शुभ वेळेला या शुभ तिथीला करण्याचे योजिले आहे. हे शब्द जेव्हा माझ्या कानावर पडले तेव्हा मला काय वाटले हे आजही शब्दात मला नाही सांगता येणार. पण त्यात बानू नावाचं विघ्न आलं. आता मी तिला या जेजुरी बाहेर काढणार. त्यासाठी मी माझी सगळी अस्त्र शस्त्र वापरणार. आशीर्वाद असा. नवरात्राच्या शेवटी तुम्ही बानूला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे दर्शन घडवले, पण पुढे बानूचे काय झाले? तिच्या आयुष्यात काय बदल घडला? यापुढे ते तिला सहाय्य करणार आहेत की नाही या संदर्भात तुम्ही काहीच सांगितले नाही. एक पिता म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडले. आता या पुढचा सगळा प्रवास बानूलाच करायचा. असे म्हणून कसं चालेल? या घटनेमुळे नेमके काय घडले? श्री महालक्ष्मी देवी श्री विष्णू लोकात परत जाणार होते, पण त्या बानूच्या वचनात अडकल्या आणि त्यांनी जेजुरीतच थांबण्याचा निर्णय घेतला. पण यापुढे ते तिला सहाय्य करतील? करायला हवंच, तसंच अपेक्षित आहे. पण श्री म्हाळसा देवी तिथे आहेत म्हटल्यावर ते तिला सहाय्य करू शकतील याबद्दल मला शंका वाटते. देवी, तुम्ही एक विसरता आहात. प्रत्यक्ष श्री विष्णू आहेत ते आणि प्रत्यक्ष श्री खंडेराय तिथे आहेत. मी एक सुचवू का? बानूला तिच्या मूळ स्वरूपाचे स्मरण व्हायचे तेव्हा होईल, पण तिची अवहेलना होऊ नये. म्हणजे तिला तिचे मानाचे स्थान मिळायला हवे. तिला तिचे मानाचे स्थान मिळेलच, पण आता तिला ते स्वतःलाच मिळवायला हवे. शिवाय एकदा तिला आत्मज्ञान प्राप्त झाले की ठरल्याप्रमाणे ती श्री खंडेरायांसोबत कैलासात जाईल. पण मला या स्पर्धेची भीती वाटते. देवेंद्रांच्या पत्नी आहात तुम्ही. हे असे बोलणे तुम्हाला शोभत नाही. अखेर विजय माझ्या कन्येचाच होणार. पण तोपर्यंत तिला काय झेलावे लागेल माहिती नाही. तिला जर दुःख झेलावे लागले तर मला त्यात पडावे लागेल. सांग देवाला माझी पोरगी सुखी नाही. तिला बायकोचा मान मिळायला पाहिजे. बा, तुझ्यासाठी दूध आणलं आहे, पिऊन घे. सकाळच्याला पोटात गेलेलं चांगलं असते. अगं वय बर, आता नग आल्यावर घेत. आल्यावर म्हणजे कुठं निघाला हायस वय? वय कुठं म्हणजे असं वाटलं की जरा पाय बोकळ करून या. राजपातूर तू असा कधी गेला नव्हतास बा, मग आजच असं? अगं म्हणजे आज असं वाटलं का जरा जाऊन या.
बा तू माझ्यापासनं काहीतरी लपवतो आहेस असं तर नाही ना र? खरं सांगतोयस ना? होय ग, नका काळजी करू. आजा, ए आजा, ए यार थांब, आजा, अरे थांब की, ए आजा, आता ए काय कुणीकडे चाललं? चाललोय जरा बाहेर. अरे थांब की, बाहेर म्हणजे कुणीकडे? अरे तुला नसत्या चौकशा? तसं नाही, काळजीत दिसलं म्हणून विचारलं का? अरे घोर आहेस माझ्या जीवाला. आता जातो मी. तुझ्या संग हात बोलत बसलो ना तर काम नाही व्हायचं माझं. काम? कुठलं काम? आता बसतो गप गुमान. बरं बानूला ठेवाय का तू बाहेर चाललायस ती? तिला हाय ठाव. मला तर काय खरं दिसेना. ए मी अभि येतो तुझ्या संग. कशाला? उगा डोसकं फिरू नका माझं. आजा हे बघा, तुला मी का आज ओळखत नाही. मी येणार म्हणजे येणारच. अशामेळ इकडे मस्तीच भेटाय आलो. अशामेळ तुला काही बोलायचे आहे का? होय. हे रांग्या, तू जात तकडे, नाही तर तू घरला जा. रंगा, अरे आईची काळजी घेतोस ना? होय जी. त्यांना जेजुरी दाखव. त्या इथल्या अतिथी आहेत. होय होय. म्या हाय तकडे. तुम्ही थांबा. अजामेळ, तुला जे काही सांगायचे आहे ते अगदी संकोच न करता बोल. जी, कसं बोलावं काय बी कळणं झालं बघा. श्री खंडेराय तुझ्याकडे खंडू गावडा म्हणून राहिले होते. त्यावेळी तू त्यांच्याशी जसा बोलायचास अगदी तसाच बोल. हे बघ खंडू, तू आता घरचा झालायसा. हा, मला तुझ्याशी एक बोलायचं होतं बघ. आजा, अरे एवढं कसलं काळजीत आहेस रे? अरे खंडोबाची बायको हात येऊन गेली बघ. तेव्हापासून माझी लेक झुरत बसली आहे. दोघींमध्ये काय झालं, काय बोलणं झालं मला काय बी ठाव नाही. तर काय करावं? अरे माझं जीवन असं वर खाली होतोय बघ. बानूची काळजी वाटते बघा मान.
तुमस्ती ठाव आहे म्या रक्ताचा बाप नाही तिचा, पर माझी पोर सुखात असावी असं वाटतंय बघा मा. अव म्या पिकलं पान कधी गळ सांगता येत नाही बघा, पण माझ्या पोरीची काळजी वाटते मला. माझ्या डोळ्यात देखत तिचं लगीन झालं तेव्हापासून बघतोय म्या, माझ्या जीवाला घोर लागलाय बघा. अजामेळ, हे लग्न जेव्हा झालं तेव्हा मी मध्यस्थी होतो. तेव्हा मी काही बोललो तर चालेल ना? असं काय बोलताय? विचाराजी विचार. तू आता जे काही म्हणालास ते बाणाईने तुला सांगितलं का? अहो नाही, बानू काय बी म्हणत नाही, ती काय बोलत नाही म्हणून म्याच विषय काढला. लहान तोंडी मोठा घासा येऊ, तुम्ही पाहिजे ती शिक्षा करा मला, पण मला बोलणं हे भाग होत. अरे बाप आहेस तू बानूचा, तिला लाडा कोडाने वाढवलं आहेस, तेव्हा तुला तिच्याबद्दल काळजी वाटणं हे स्वाभाविक आहे. पुढे बोला जामेळ. बानूचं लगीन झालं आहे देवासनी, पर देवाची बायको म्हणून मान नाही मिळत बघा तिला. तिच्या वाट्याला देव येत बी नाही. माझी बानू काही बोलत नाही, तर मी बघतोय ना, माझी बानू तिसरा तशी झुरत असते, स्वतःच्या मनात कुडत असते. हवं देव हात तुम्ही हो. हो तुमचं पाय जरी दिसलं ना तरी तिचा जीव असा भरून येतो या. हे काळजी वाटते बघा ती. देवा, अहो माया पोरीला संसार करायचा आहे तुमच्या संग, आणि त्यो तिला नाही करतायत बघा. अजामेळ, श्री म्हाळसादेवी ह्या देवांच्या प्रथम पत्नी आहेत. जेजुरीच्या राजधानीच्या सिंहासनावरून त्या सगळा कारभार स्वतः पाहतात. स्वाभाविकपणे त्यांचे बाणाईच्या संदर्भात जे निर्णय आहेत ते आपल्याला मान्य करावे लागतील. परंतु जेव्हा निर्णायक वेळ येते तेव्हा हस्तक्षेप करून श्री खंडेराय जो योग्य निर्णय आहे तोच घेतात. त्या व्यतिरिक्त बाणाई प्रती देवांचे जे दायित्व आहे ते पार पाडण्यासाठी ते काय करतायत याचं समर्थन त्यांनीच करणं अपेक्षित आहे का? हो नाही नाही, अहो म्या लहान माणूस आहे, देवानी मला उत्तर द्यावं असं कसं म्हणून घ्या, पाप लागेल जी मला. अजामेळ, अरे तुला काय म्हणायचं ते मला कळत नाही का? सांग, मी बानूसाठी काय करावं असं तुला वाटतं? देवा, प्रधानजी, आधी आपण अजामेळचं ऐकून तर घेऊया. अजामेळ बोलावे. अजामेळ, मला असं वाटतं की बानूला तुम्ही तुमच्या संग गडावर राहू द्यावं. अजामेळ, तू देवांना धर्मसंकटात टाकतो आहेस. माझ्या मनात जे आहे ते बोललो बघा मी. तुझी इच्छा पूर्ण करणं मला अतिशय अवघड आहे, कारण खूप आधी कुणाला तरी वचन दिलं गेलं आहे. तरी पण मी प्रयत्न करेन. देवा, आता तुम्ही कोणालाही वचन देऊ नका. भक्तासाठी शब्दात अडकू नका. देवा, देवा तुम्ही वचन नका देऊ सका, पण तुम्ही एवढं म्हणला सा मन भरून पावलं बघा माझ. अजामेळ, मी तुझ्या घरी राहिलो आहे
ते ऋण आहेत माझ्यावर. असं म्हणू नका जी, मला द्याल ती शिक्षा द्या, पण असं म्हणू नका. अरे चंदनपुरीतल्या दिवसांची मला आठवण आहे. देवा, माझी अजून एक इच्छा आहे. सांग अशामेळ, जेजुरीत आल्यापासून तू काहीच मागितलं नाहीस. लग्न झाल्यापासून तुमची ही पहिली दिवाळी आहे. तुम्ही चंदनपुरीला यावची. मान आहे तो तुमचा, रीत आहे, नाही म्हणू नका. सा मला गडावर अवतार घेऊन नाही येता येत, म्हणून आता सांगतोया. अशामेळ, दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी मी चंदनपुरीला बानूला घेऊन येईन.